जय हरी माऊली. आपण बघत आहात गदर न्यूज. गदर न्यूज मध्ये बघत असलेल्या सर्व वारकऱ्यांना पुन्हा एकदा जय हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली यांची पालखी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आता जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी थेट प्रक्षेपण आपण गदर न्यूजच्या माध्यमातून दाखवलं आहे. आता माऊलींची पालखी येत आहे, त्यानिमित्त वारकऱ्यांमध्ये असलेला आनंद आपण बघत आहोत. बघा, अवघ्या 10 मिनिटांमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये माऊलींची पालखी या ठिकाणी येत आहे. आपण बघत आहात गदर न्यूज. थेट प्रक्षेपण करत आहोत गदर न्यूज मधून. आपण पंढरपूरमधून वारकऱ्यांचा हा बघा आनंद उत्सव. सध्या पालखी पंढरपूरमध्ये आलेली असताना हा वारकऱ्यांचा उत्साह आपण गदर न्यूजच्या माध्यमातून बघू शकतो. बघा, आपण बघत आहोत गदर न्यूज. आताच संत तुकाराम महाराज यांची पालखी या ठिकाणाहून गेलेली आहे. आता लगेच पाठीमागच्या बाजूनं माऊलींची पालखी या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे बघा, वारकऱ्यांमध्ये असलेला हा आनंद, या आनंदाच्या भरामध्ये वारकरी टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आनंदोत्सव साजरा करीत आहेत. मुखामध्ये एकच नाव, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली, ओ माऊली, ओ माऊली. गदर न्यूजचे थेट प्रक्षेपण. बघा, सर्व माऊली यांनी या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवामध्ये पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. वाकडी येथून माऊली तेथील दुसऱ्या रथयात्रेमध्ये विराजमान झाले असताना पंढरीकडे ते येत आहेत. कारण वाखरी येथून वडार समाजाचा मान असल्यामुळे त्यांच्या पालखीमध्ये माऊली विराजमान होतात आणि ते त्यांच्या खांद्यावर माऊलींना घेऊन पंढरीच्या दिशेने येतात आणि पंढरीमध्ये विराजमान करतात. अशी परंपरा आहे. आपण गदर न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पंढरपूरमधून आपण करत आहोत. ओ भैया, पूर्ण इथूनच दिसायला लागले. पूर्ण इथून कुठं तेच दिसायलेत, पलीकडनं दिसायला नाही गेलं. आपण बघत आहोत गदर न्यूज. सध्या
गदर न्यूजच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण करत आहोत. बघा पंढरपूर या ठिकाणाहून बघा वारकऱ्यामध्ये असलेला हा आनंद. बघा हा माऊल्यांमध्ये असलेला आनंद. किती उत्साहामध्ये या ठिकाणी पंढरपूरमध्ये माऊली पूर्ण दाखल झालेले आहेत. हजारो मैल चालून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन करायला आपणाला भेटणार. यामुळे खूप आनंदित असलेल्या या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव आपल्याला दिसत आहे. आपण थेट प्रक्षेपण गदर न्यूजच्या माध्यमातून बघा वारकऱ्यामध्ये असलेला हा आनंद. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माऊली महाराजांच्या रथाचे आगमन होणार आहे. ज्याप्रमाणे आपण जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे दर्शन गदर न्यूजच्या माध्यमातून आपणास दाखवले, करून दिले, त्याचप्रमाणे माऊलींच्याही चरणावर लीन होण्यासाठी गदर न्यूज थेट प्रक्षेपण करत आहे. थेट पंढरपूर या ठिकाणाहून अवघ्या 5 मिनिटांमध्ये माऊलींची पालखी या ठिकाणी येत आहे. गदर न्यूज मधून आपणाला लाईव्ह अपडेट करून देऊन मी ज्ञानेश्वर लंगे, गदर न्यूज साठी पंढरपूर.